की आपल्याला ISO प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे आणि या ISO प्रमाणपत्राचं जे काही संस्थेकडून विद्यालयाला दिले जाणार आहे तत्पूर्वी ISO संदर्भात काही आपली अधिक माहिती विद्यालयाच्या वतीने सादर करत आहे। त्याकरता मी सन्माननीय ड्रायव्हर गोपाल सर यांना विनंती करतो। विद्यार्थी मित्रों, तुम्ही मला गेल्या 2 दिवसापासून सतत ऐकताय। आता मी थोडा तुमच्यासाठी वेळ घेणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी तुमच्या समोर सादर करणार आहे। तत्पूर्वी कल्याण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पितृतुल्य कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुरी गेडाम साहेब यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम दिवाळ अभिनंदन करतो। तसेच महान समाज सुधारक महात्मा फुले, विद्येची देवता मां सरस्वती, तसेच संतश्रेष्ठ श्री गोविंद प्रभू यांच्या प्रतिमेला मी नमन करतोय। आजच्या फिनिक्स 2025 च्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय डॉक्टर R.A. दत्तपारगी साहेब, उपाध्यक्ष कल्याण शिक्षण संस्था नागपूर, तसेच मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले माननीय उर्मिलजी गेडाम साहेब, अध्यक्ष जिल्हा कल्याण शिक्षण संस्था नागपूर, माननीय सौ मालतीताई उर्मिलजी गेडाम मॅडम, सरचिटणीस कल्याण शिक्षण संस्था नागपूर, माननीय श्री अनिलजी गायकवाड साहेब आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभले, त्यांना सुद्धा मी नमन करतो। तसेच माननीय श्री SD शेलकर साहेब, माजी मुख्याध्यापक महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तरोली बाळापूर, माननीय प्राचार्य डॉक्टर A.B. रॉय सर, कार्यकारी प्राचार्य श्री गोविंद प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालय बाळापूर, माननीय श्री जित्ते बुलबुले सर, मुख्याध्यापक महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तरोली बाळापूर, माननीय श्री A.M. कोराळे सर, उपमुख्याध्यापक महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच माननीय प्रल्हादजी केळकर सर, पर्यवेक्षक महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व पालक, कल्याण शिक्षण संस्थेचे सर्वच शिक्षक वृंद, कर्मचारी आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षानिमित्त सर्वांनी ऐकण्यासाठी मित्र मला इथे सांगताना खूप वाटतंय। आय फील प्राऊड अशी कुठली गोष्ट असेल की जी मला गर्व होते आणि जेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा गर्व होईल की तुम्ही अशा विद्यालयामध्ये आता शिकत आहात की जी शाळा आंतरराष्ट्रीय मापदंडामध्ये तिने क्रायटेरियामध्ये सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत अशी आपली महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी आपल्याला ISO 9001 2015 हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे। विद्यार्थ्यांनो, यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम मी ISO म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो की तुमच्या कारण ही गोष्ट सर्वांसाठी खूप आवश्यक आहे, महत्त्वाची आहे आणि गरजेची आहे। ISO म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेच्या द्वारे ही सर्टिफिकेट आपल्याला इश्यू झालेली आहे। विद्यार्थी मित्र, याचं मुख्य ऑफिस कुठे माहितीये? स्वित्झर्लंड, जिनिव्हा इथे याचं मुख्य ऑफिस आहे। आणि मला हे सांगताना गर्व होतोय, नागरी तालुका, ब्रह्मपुरी तालुका,
चिमूर तालुका, सिंदेवाई तालुक्या, अख्ख्या एवढ्या सर्व तालुक्यामध्ये आपली एकमेव अशी शाळा आहे महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाला ISO सर्टिफिकेट मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्र, ही अशा शाळेला, संस्थेला किंवा एखाद्या कंपनीला केव्हा मिळते माहितीये? त्याचे 3 महत्त्वाचे निकष आहेत. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, दुसरा मुद्दा आहे सेफ्टी सुरक्षितता आणि तिसरा आहे एफिशियन्सी कार्यकुशलता. या तीनही निकषामध्ये आपण 100% पास झालेलो आहोत. विद्यार्थी मित्र, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम या निकषामध्ये आपण आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपली शाळा फक्त स्थानिक, फक्त देशापुरतं न राहता आपल्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचं नाव अख्ख्या संपूर्ण जगात केलेलं आहे. याबद्दल एकदा पुन्हा गुणागार झाल्याच पाहिजे. विद्यार्थी मित्र, ISO सर्टिफिकेट मिळण्यासाठी पुन्हा काही निकष आहेत. तो निकष वाचतो. काय काय आपल्या शाळेमध्ये होतं म्हणून आपल्याला सर्टिफिकेट मिळालं. पहिला मुद्दा आहे स्किल बेस्ड एज्युकेशन, दुसरा मुद्दा आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तिसरा आहे रिझल्ट, चौथा आहे स्पोर्ट, चौथा आहे लीडरशिप एन्करेजमेंट आणि सर्वात शेवटचा मुद्दा जो आपण गेल्या 6 दिवसापासून करतोय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. हे गेल्या 6 दिवसापासून आपण राबवतो आहे. याचं फळ आहे गेल्या अनेक वर्षापासून जे आपल्या शाळेमध्ये प्रक्रिया चालू आहे त्याचंच फळ आहे. म्हणजे ISO 2015 हे आपल्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्र, याच्यामधून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे शिक्षकांचं असणारं क्वालिफिकेशन. हे सुद्धा आपल्यासाठी एडव्हान्टेज झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी हातभार लागलेला आहे. आपल्या सर्व शिक्षकांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. विद्यार्थी मित्र, ISO सर्टिफिकेट मिळण्यासाठी आपल्याला जर 100% जर कोणी प्रयत्न केले असतील आणि याच्यासाठी म्हणजे जेव्हा नावं घेईन तुमचा टाळ्यांचा अक्षरशः गजर झाला पाहिजे. यासाठी कल्याण शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष उन्मेषजी गेडाम साहेब, कल्याण शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस मॅडम मालतीताई गेडाम मॅडम, तसेच उपमुख्याध्यापक सन्माननीय A.N. बोराडे सर यांचा इथे मोलाचा वाटा आहे. आणि या सर्वांसाठी इथे जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे सर्वांना विनंती करतो. विद्यार्थी मित्र, आपल्याला याचं महत्व काय हे सुद्धा एका सेकंदात सांगतो. ISO प्रमाणपत्र मिळाल्यामुळे शाळेच्या प्रतिष्ठेत भर पडणार आहे. स्थानिक देश पातळीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचं नाव येणार. यामुळे पालकांचा विश्वास वाढणार. याचे काही फायदे पण आहेत. ज्या ISO शाळा नाही आहे आणि आपली ISO शाळा आहे यामुळे स्पर्धात्मकसाठी याचा मोठा फायदा आपल्या विद्यालयाला होणार आहे. तसेच शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा याचा मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्र, सन्माननीय उन्मेषजी गेडाम साहेबांनी मला या ठिकाणी सूचना दिली होती आणि सूचना सर्व शिक्षक वृंदासाठी आहेत तसेच सर्व विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा आहे. सूचना सर्वांनी लक्षात घ्यावी. मला काल सन्माननीय गेडाम साहेबांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं तुला हे बोलायचंच आहे. विद्यार्थी मित्र, जेव्हा ISO प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय लेवलचं प्रमाणपत्र आपल्याला मिळायचं नव्हतं तोपर्यंत ठीक होतं. परंतु जेव्हा हे आपल्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर आपल्या सर्वांवरती शिक्षक वृंदांवरती विद्यार्थ्यांवरती कोणी जबाबदारी पोहोचलेली आहे. आणि ही जबाबदारी अशी आहे की त्या निकषाला भविष्यामध्ये आपल्याला वाढ करायची आहे. त्या निकषामध्ये आपल्याला पुढे कशी प्रगती करता येईल, त्या निकषामध्ये आपण कशी वाढ करू, त्या निकषानुसार आपण कसे वागू, ही संपूर्ण जबाबदारी या पद्धतीचं वर्तन आपल्याला या भविष्यामध्ये करायचं आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि मी संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी ISO जे सर्टिफिकेट आहे ते शाळेला प्रदान करावं. यासाठी मी सन्माननीय
मुख्याध्यापक जी गुडगुले सर, उपमुख्याध्यापक AM कोराळे सर, पर्यवेक्षक PM कोळपडे सर यांना विनंती करतो की त्यांनी कल्याण शिक्षण संस्थेकडून हे प्रमाणपत्र आपल्या विद्यालयाला स्वीकारावं. कल्याण शिक्षण संस्था नागपूरच्या तर्फे ISO 9001 2015 या क्वालिटी मॅनेजमेंट साठी दिलेला सर्टिफिकेट विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय जी गुडगुले सर, उपमुख्याध्यापक AM कोराळे सर, पर्यवेक्षक PM कोळपडे सर यांनी स्वीकारावं असं मी विनंती करतोय. माननीय उन्मेची गेडाम साहेब, मालतीताई गेडाम मॅडम, डॉक्टर RL रत्नपाजी साहेब, माननीय श्री अनिलजी गायकवाड साहेब, SD शेलोकर सर, प्राचार्य राज सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ISO प्रमाणपत्र विद्यालयाला समर्पित करण्यात येत आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे या ठिकाणी. ही खूप गौरवाची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. कैवल्यवासी पंडित डॉक्टर तुबी गेडाम साहेबांनी लावलेलं हे रोपटं आज एका वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे आणि या सर्वांचा आपल्याला खूप गर्व आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. यानंतर आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे. आपल्याला त्या गुणवत्तेप्रमाणे, त्या स्टँडर्ड प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पुढे राहायचं आहे. मी ते ISO 2015 क्वालिटी मॅनेजमेंटचा इथे मी आवडता देतो आणि मी सन्माननीय अतुल भाऊ कांबळे सर यांच्याकडे माहिती देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला उपस्थित